शनिवारम या साउथ पिक्चर में नानी कंटिन्यूसली एक स्टोरी पुटपुटत असतो। पुराने जमाने में नरकासुर नामक राक्षस हुआ करता था। वो लोगों को बहुत सताता था, इसलिए श्री कृष्ण ने सत्यभामा के साथ मिलकर उसे मार डाला। काय आहे ही कंप्लीट स्टोरी आणि ती दिवाळीशी कशी कनेक्टेड आहे? नरक चतुर्दशी हा दिवाळीतला महत्वाचा दिवस आहे। कधी विचार केलाय का तुम्ही की दिवाळीमध्ये आपण असुराची आठवण म्हणून का हा चांगला दिवस, आनंदाचा दिवस साजरा करतो? एवढ्या सगळ्या राक्षसांमध्ये किंवा असुरांमध्ये नरकासुरालाच का बरं एवढा मान आहे? चला जाणून घेऊया त्याची ही इंटरेस्टिंग स्टोरी। श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी एक म्हणजे वराह अवतार आणि भूदेवी यांचा पुत्र म्हणजेच नरकासुर। विविध शक्ती किंवा मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी सगळेच राक्षस तपश्चर्या करतात। तसेच नरकासुराने पण ब्रह्मदेवांची घोर तपश्चर्या केलेली आणि या तपश्चर्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले। नरकासुराने त्यांच्याकडे एकच वर मागितला की जो आपण इमॅजिन पण करू शकत नाही। तो म्हणाला, मला फक्त माझ्या आईच्या हातूनच मरण यावे, बाकी कोणीही मला मारू शकणार नाही। वर मागताच ब्रह्मदेव पण चकित झाले, परंतु तथास्तु त्यांना म्हणावेच लागणार होते। नरकासुर तर आधीच अत्याचारी होता, त्यात ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्याने त्याने अत्याचाराची परिसीमाच गाठली। पृथ्वीवरील लोकांना आपल्या शक्तीने भयंकर त्रास देण्यास त्याने सुरुवात केली। त्याने पृथ्वीवरील बरीच राज्य जिंकली आणि त्यातील जवळपास 16,000 राजकुमारांना त्याने कैदी बनवले। असे करत करत पृथ्वीवरील सर्व राज्य जिंकून झाल्यावर त्याची नजर देवलोकाकडे गेली। त्याने आपल्या एका गदेच्या प्रहाराने इंद्रलोकीचे दार ठोठावले। नरकासुराचे क्रोधित रूप पाहून देवांचा राजा इंद्र तर खूपच घाबरला आणि तो तर तिथून गायबच झाला। नरकासुराला आनंद झाला, त्याचा उत्पात अजून वाढला। आता त्याने तर इंद्राच्या आईला, आदितीला आणि अनेक अप्सरांना देखील बंदी बनवलेले। इकडे इंद्रदेवांनी डायरेक्ट वैकुंठच गाठले ना। विष्णूंकडे मदतीची याचना करू लागले। विष्णूंनी घाबरलेल्या इंद्राला शांत केले, प्रत्येक समस्येवर उपाय असतोच असेही सांगितले आणि मग त्यांना सत्यभामाची आठवण करून दिली। त्यांच्या कृष्ण अवतारात त्यांची वाईफ सत्यभामा ही नरकासुराचा नाश करणार आहे, कारण सत्यभामा हीच भूदेवीचा अवतार आहे। मग काय, इंद्रदेव कृष्णाकडे मदत मागण्यासाठी गेले। श्रीकृष्ण आपल्या मजेत आपल्या वाईफ सोबत म्हणजे सत्यभामा सोबत बासरी वाजवण्याच्या कार्यक्रमात मग्न होते। डायरेक्ट समोर इंद्रदेवांना पाहून ते बासरी वाजवण्याचे थांबले। इंद्राने मग नरकासुराच्या अत्याचाराचा संपूर्ण पाडाच वाचून दाखवला। आपल्या आईला आणि 16,000 स्त्रियांना तसेच अप्सरांना देखील बंदी केल्याचे सांगितले। हे ऐकताच सत्यभामाला खूपच म्हणजे खूप राग आला। लगेच ती कृष्णाला घेऊन गरुडावर बसून नरकासुराबरोबर युद्ध करण्यासाठी निघाली। इकडे तर नरकासुर युद्धासाठी आपल्या सेनेबरोबर रेडीच होता। श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राच्या साह्याने जवळपास नरकासुराचे सगळे सैन्य संपवले। आता लक्ष होते नरकासुरावर, पण नरकासुरासमोर काय कृष्णाचे चालत नव्हते, कारण त्याच्याकडे ते वरदान होते। नरकासुराच्या हल्ल्यामुळे श्रीकृष्ण सुद्धा थोडा वेळ बेशुद्ध झालेले। हे पाहून पत्नी सत्यभामा खूपच क्रोधित झाली। त्वरेने तिने आपल्या भात्यातनं बाण काढून धनुष्याने नरकासुरावर सोडला। पहिलाच बाण नरकासुराला घायल करून गेला, अगदी मृत्यूच्या जवळ नेऊन ठेवले होते त्याला। नरकासुर मृत्यूच्या दारात उभा असतानाच आला मोठा ट्विस्ट। श्रीकृष्णाने त्यावेळेस सत्यभामेला सांगितले की नरकासुर हा तुझाच पुत्र आहे, तू भूदेवीचा अवतार आहेस आणि नरकासुर आपल्या आईच्या हातूनच मरणार असे त्याचे वरदान होते। त्याप्रमाणे आज तुझ्या हातून म्हणजेच त्याच्या आईच्या हातून त्याला मरण येत आहे। नरकासुराला मरण समोर दिसत असतानाच त्याने सत्यभामाला कळवळून याचना केली की माते, मला तर मृत्यू येत आहे। आजवर मी खूप लोकांवर खूप अत्याचार केलेले आहेत, तरीही माझी एक मागणी आहे की मला लोकांनी आनंदाच्या दिवशी माझी आठवण काढावी। आई सत्यभामाला मग मुलाचा कळवळा आला आणि तिने त्याला वरदान दिले। तो दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी। हा दिवस दिवाळीत आपण नरकासुराच्या आठवणीने साजरा करतो। नरकासुराने बंदी केलेल्या 16,000 स्त्रियांना श्रीकृष्णाने सोडवले आणि मग त्यांना त्यांचा मान सन्मान परत मिळावा या उद्देशाने त्यांच्याबरोबर विवाह केला। नरकासुराबरोबर झालेल्या युद्धात श्रीकृष्णांच्या अंगावर त्याच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते। तर याच नरक चतुर्दशीच्या पहाटेच्या वेळी श्रीकृष्णांच्या पत्नींनी त्यांना सुगंधित तेल उटणे लावून स्नान घातले, म्हणून आपणही नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेच्या वेळी अभ्यंग स्नान करतो। ती एक आठवणच आहे। नरक चतुर्दशी म्हणजे स्त्री आणि पुरुषांचा बरोबरीचा सन्मान आहे, कारण वाईटावर मात करण्यासाठी सत्यभामा आणि श्रीकृष्ण इक्वली सहभाग घेऊन त्यांनी हे युद्ध जिंकले होते। म्हणून आपण दिवाळीच्या पहाटे फटाक्यांची आतिषबाजी करतो।
विद्युत रोषणाई करतो. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण यमराज यांचे पूजन देखील करतो. आपल्याला अपमृत्यू येऊ नये आणि स्वर्ग प्राप्ती मिळावी यासाठी. याच दिवशी श्रीराम पण 14 वर्षांचा वनवास संपून अयोध्येत परत आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी खूप दिवे लावले होते. म्हणूनही हा आपण आनंदाचा दिवस दीपोत्सवाने साजरा करतो. उत्तर भारतात नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी आणि ऑलवेज थिंक गॉड.